हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर कसे आहेत सगळे, मजेत ना? तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपली झालेली आहे सकाळची सुरुवात. तर सकाळीचं चहा पाणी वगैरे झालेलं आहे. इथं बनवत आहे मी आपल्या स्वामींसाठी शिरा. तर त्यासाठी मी इथं अशा पद्धतीनं गुळ हा कट करून घेत आहे, म्हणजे चाकूच्या साहाय्याने कापून घेत आहे. तर गुळ हा आपला कट करून झालेला आहे. हा गुळ आता आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये आपला काढून घ्यायचा आहे. तर मी एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलं. यामध्ये 1 तांबे पाणी टाकलेलं आहे. हे आता गॅसवरती आपण उकळून घेऊया. जे आपल्याला काय चाचणी वगैरे बनवायची नाही, फक्त गुळ वितळेल एवढंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर सकाळी सकाळी म्हणलं प्रसाद बनवून घेतला म्हणजे दिवसभर ताण राहत नाही. सुरुवातच मी आज प्रसादापासून केली आहे. आणि एक म्हणजे रविवार आलेला आहे, तर सर्वजण घरीच आहेत. हे पण घरीच आहेत, कृष्णा घरी आहे, लाडू घरी आहेत, सगळेच घरी आहेत. तर मी म्हटलं सुरुवात आपण शिऱ्यापासून करून घेऊया. तर चहा पाणी मात्र झालेलं होतं. माझा स्वामींसाठी शिरा वगैरे बनवून झालेला आहे, चपात्या झालेल्या आहेत, पण भाजी राहिलेली आहे. आणि भाजींचा रोजचाच प्रॉब्लेम आहे आपल्याकडं की भाजी काय बनवायची. तर आमच्या इथं भाजी काय बनवायची म्हणलं काय भाजीला नसतं की ते थोडक्यात उरकीत नाहीत. प्रत्येक रविवारी असतं की भज्याची भाजी बनवू. तर आता कृष्णाचं इथे चाललेलं आहे आणि माझंही चाललेलं आहे, कारण भाजीला नाही बेसन वगैरे बनवण्यापेक्षा आमच्यात असतं की तू भज्याची भाजी बनव आणि तिथून पुढं मग नंतर तुला जे करायचं ते कर. मग काय करतात, काही जण भाजी खातात, काही जण भाजी खात नाहीत, नुसती भजी खातात. पण भागून जातं मग भजी तर भजी. चला, तर आज परत तेच नियोजन आहे आपल्याकडं. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे आज परत स्वामींसाठी शिरा बनवून घेतलेला मी परत सांगत आहे तुम्हाला. पण सांगत आहे स्वयंपाक काय बनवला ते बस. स्वामींसाठी शिरा झाला, आता आपल्यासाठी चपात्या झालेल्या आहेत, भात झालेला आहे, आता राहिले आहेत भजी आणि भजीची भाजी. तर सुरुवातीला भजी करायला लागते ना, नंतर भजीची भाजी. तर चला बनवून घेते पटकन. तर शिरा काय मी असाच ठेवणार नाही, तर ह्याच्या मस्त वड्या पाडून घेते. त्यासाठी इथं तेल लावलेलं आहे ताटाला आणि यामध्ये काढून घेते आणि याच्या मस्त आपण वड्या. पोहे नाही आता म्हणे की पोहे बघा कशी फरमाईश चलते, शिरा आणि पोहे म्हणा. आज नाही पोहे बनवणार, आज हेच. तर झालेला आहे शिरा बनवून झालेला आहे आणि भज्याचं पीठही लावलेलं आहे. तर आता आपण सेवा करून घेऊया. देवपूजा ह्यांनी सकाळीच केलेली होती, तर मला आता सेवा करेपर्यंत, स्वयंपाक वगैरे करेपर्यंत 11 वाजलेले आहेत. तर ह्यांनी देवपूजा केली होती. दिव्यामधलं तेल थोडंसं कमी झालं होतं, तर सुरुवातीला म्हणलं आपण तेल वगैरे टाकून घेऊया. आणि फुलं म्हणावं आता आज त्यांनी झेंडूची फुलं आणलेली आहेत, बाकीचे राहिलेले आहेत. त्यांना फोन करून सांगितलेलं आहे की घेऊन या म्हणून. तर बघूयात आता आणतात का नाही आणतात, काय करतात काय माहिती. तर चला आपण घेऊया आता एकदम साधी आणि सिंपल आपली सेवा करून. आपल्या स्वामींसाठी आता ह्यांनी फुलं आणलेली, सकाळी आणली होती ती झेंडूची आणली होती. तर आता हे दुसरी फुलं घेऊन आलेले आहेत, म्हणजे बाकीचे सगळे जास्वंदाचे आहेत. तुम्हाला समजून कळलंच असं. हे स्वामींसाठी गुलाब पण आणलंय ह्यांनी. इकडं स्वामींसाठी शिरा बनवलेला आहे, इकडं स्वामींसाठी गरमागरम भजी रेडी आहेत. तर चला स्वामींना आता आपल्या नैवेद्य दाखवून घेऊया. आणि मी इकडं साधी सिंपल पूजा केली होती. जे माझ्याकडे फुलं होते ते तुम्ही पाहिलेलंच आहे. तर हे फुलं आता ह्यांनी आणलेले आहेत. माझी आरती वगैरे झालेली आहे स्वामींची करून.
फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे आणि नैवेद्य दाखवायचा राहिलेला आहे. तर रांगोळी तुम्ही मला तर इथं मला ठेवायला ताटं राहत नाही, त्यामुळे मी थोडीशी रांगोळी काढून घेत असते नंतर पूजा वगैरे झाल्यावर. तर आता सध्या मी आता हे करत आहे, हे नैवेद्य वगैरे स्वामींना दाखवून घेते. तर कितीही पूजा केली, किती काय लावलं तरी तुळशीच्या पानाशिवाय पूजा अधुरी आहे. तर मी तुळशीची पाने घेऊन आलेली आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः. आणि हे नैवेद्यावरती ही तुळशीची पाने ठेवून घेते. हे इथं काढून ठेवते. हे असं होतं, मला खूप अडचण होत आहे, तर यामुळे मग मला बऱ्याच गोष्टी आहेत त्या जरा वेगवेगळ्या करायला लागतात. स्वप्न बघा. हे पहा, आता आपल्या स्वामींची पूजा ही कंप्लीट झालेली आहे. आता राहिलेली आहे रांगोळ काढायची. तर रांगोळ आता मी इथले ताट वगैरे उचलले ना की मग नंतर रांगोळ काढणार आहे. आता काय काढणार नाही, कारण नैवेद्य हे दाखवून घेतलेत, खाली जागा नाहीये मला. तरी बघा, आपली फायनल पूजा अशी आहे आपल्या स्वामींची. कशी वाटली गुरुपौर्णिमेची पूजा नक्की सांगा. सर्वांनी आशीर्वाद घ्या स्वामींचा. झाली गुरुपौर्णिमेची पूजा झालेली आहे, सेवा वगैरे झालेली आहे माझी करून. तर आता राहिलेले आहेत काम, तर करेल काम. तर मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला शिऱ्याचा, आणि तुम्ही सर्वजण प्रसाद खायला आहे. तुम्ही म्हणता स्वामी जवळच घेतला का, तर नाही, दुसरा घेतलेला आहे आणि भारी झालेला आहे. तर तुम्हाला सर्वांनाही गुरुपौर्णिमेच्या परत एकदा सर्वांना भरभरून छान छान शुभेच्छा. कुठं जवळ केंद्र असेल तर नक्की केंद्रामध्ये जा, आणि नसेल तुमच्याजवळ केंद्र तर काही हरकत नाही, जशी तुमच्याच्यानं घडेल तशी तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. तुम्ही पाहिलं आहे एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आपण स्वामींची सेवा केलेली आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे हाही एक असा उत्सव, आनंद आणि एक सणच आहे. माझ्यासाठी तर एक सणच आहे, आणि सर्वांसाठीच मित्रमंडळ सण आहे. बघा दाजींचं चाललंय, हे बघ हे बघ. दाजी काय करत आहे तुम्हाला दाखवते. दाजीनं आज माझं काम त्यांच्या हाती घेतले. हे बघा, दाजीनं मस्त एवढे मोठे मोठे भजी केली. तेव्हा मी जोपर्यंत सेवा करत होते तोपर्यंत दाजीनं हाती काम घेतलेलं आहे. आणि मला आता म्हणत आहे हे बघ काय केलं. एक 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 किलोचा केल्यावानी केल्या. बघा केवढा भजा केला एक दाजीनं, आहे का. पाव वगैरे खायला मजा येईल. हा बघा, हे पावा सोबत खायचेत म्हणा. आता पाव मग आणायला लागतील तुम्हाला आता. तर या सर्वांनी असं आहे आपलं स्वयंपाक, साधा सिंपल. आणि स्वामींना म्हणाल तर कांदा भजी ही म्हणतात, आवडतात, आणि शिरा आवडतो गुळाचा. तर मी काय पुरण वगैरे नाही घातलं, पण हे होईल तितकं आपल्याच्याने शक्य करून घेतलेलं आहे. तर स्वामींना आता नैवेद्य दिलेला आहे, वाढलेला आहे. आता आपण हे भजे काढून घेऊया. बघा भज्याची भाजी. तुम्ही म्हणतात सारखी भाजीची भाजी, तर हो माझ्या तर सारखी भाजीला म्हणलं, मी तर म्हणलं भाजीला काय नसल, काय भाजी करू, चला करा भाजीची भाजी, आणि आवडीनं खातातही. असं आहे. वगैरे बनवून झाली, आता राहिलेले आहेत जेवण. आणि असं काही रिगा असं नाही, आज काय भूक वगैरे लागलेली नाहीये. पहिल्यांदा असं झालं की मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि खुश आनंदी होते. आणि स्वामींचा म्हणजे छान वाटत आहे, घोघो वाटत आहे. सगळे घरी आहेत परिवार, हे तर घरी असतातच मुलं. एकदम रविवार आलेला आहे, तर खात व्हिडिओ शूट केलेला आहे. आज भजी झाली, भजी खाल्ली, शिरा झाला, नैवेद्य दाखवून घेतला, ते खाल्लं. फक्त पोहे वगैरे काही नाश्त्याला केलेलं नाहीत म्हणजे कारण सकाळपासून स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर चला आता भाजी झाली की लगेच जेवण करून घ्यायचे आहेत.
तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. असेच साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की कळा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.